नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू आवर व्हिडिओ लेक्चर सिरीज द स्टुडंट ऑफ बीए सेकंड इयर सेम फोर्थ. अर्थातच आपण पुन्हा एकदा इंग्लिश कंपल्सरी मध्ये युनिट नंबर 3 बेसिक्स ऑफ कम्युनिकेशन स्किल इन इंग्लिश म्हणजे ग्रामरचा भाग समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आज आपण 3.2 मध्ये ॲडजेक्टिव्ह्ज म्हणजे विशेषण शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात आधी आपल्याला पाहायचं आहे टाइप्स ऑफ ॲडजेक्टिव्ह्ज, पण त्याआधी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे ॲडजेक्टिव्ह्ज म्हणजे काय. तर ॲडजेक्टिव्ह्ज म्हणजे विशेषण असा शब्द की जो नाउन किंवा प्रनाउन म्हणजे नाम किंवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती देतो, त्याला विशेषण म्हणजे ॲडजेक्टिव्ह असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ, राम हा चांगला मुलगा आहे. राम इज अ गुड बॉय. म्हणजे कसा मुलगा आहे तर चांगला आहे, गुड आहे. म्हणजे रामाचं जे वर्णन आहे ते गुड शब्दानं केलं आणि म्हणून गुड हे ॲडजेक्टिव्ह झालं. तर अशा प्रकारे नाम किंवा सर्वनामाचं वर्णन करणारा शब्द किंवा नाउन आणि प्रोनाउन बद्दल जास्तची माहिती देणाऱ्या शब्दाला ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण असं म्हणतात. तर ॲडजेक्टिव्हचे टाइप्स प्रकार आहेत काय ते आपण पाहू. पहिला प्रकार आहे ॲडजेक्टिव्ह्ज ऑफ क्वालिटी. त्यामध्ये कोणकोणते शब्द येतात? क्वालिटी म्हणजे आपल्यामध्ये जे गुण असतात, गुणदर्शक विशेषण असं म्हणतात. गुणदर्शक शब्द इंग्लिशमध्ये काइंड म्हणजे दयाळू, विकेड म्हणजे दृष्ट, पुअर म्हणजे गरीब, रिच म्हणजे श्रीमंत, ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक, लॉंग म्हणजे लंबा, बिग म्हणजे मोठा, रफ म्हणजे कच्चा, स्वीट म्हणजे गोड, फाईन म्हणजे छान, शाय म्हणजे लाजाळू. हे सगळे शब्द गुणविषयक ॲडजेक्टिव्ह म्हणजे ॲडजेक्टिव्ह्ज ऑफ क्वालिटी आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आणखी खूप सारे शब्द आहे, पण सगळे शब्द या ठिकाणी लिहिणं काही पॉसिबल नाही. दुसरा प्रकार आहे ॲडजेक्टिव्ह्ज ऑफ नंबर. 1, 2, 3, 4, सेकंड, फोर्थ हे सगळे नंबरला म्हणतात ॲडजेक्टिव्ह्ज ऑफ नंबर. म्हणजे एखाद्या वाक्याचा जर एखादा नंबर आला आणि तुम्हाला म्हटलं की ॲडजेक्टिव्ह ओळखा, तर ते नंबर म्हणजेच ॲडजेक्टिव्ह. तिसरं आहे ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. त्याच्यामध्ये मच, मोर, मेनी, पुष्कळ, सम म्हणजे काही, एनी म्हणजे कोणतेही, फ्यू म्हणजे थोडेसे, लिटल म्हणजे कमी, इनफ म्हणजे पुरेसे, ऑल म्हणजे सगळे, होल म्हणजे संपूर्ण, सफिशियंट म्हणजे पुरेसे. हे सगळ्या शब्दाला म्हणतात ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. म्हणजे क्वांटिटी दर्शक शब्दाला ॲडजेक्टिव्ह असं आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल डझन म्हटलं तरी क्वांटिटी झाली आणि ते ॲडजेक्टिव्ह झालं. चौथा आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे दर्शक सर्वनामे. एखादी गोष्ट दाखवण्यासाठी जो शब्द वापरतो त्याला म्हणतात डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे दर्शक विशेषणे. फॉर एक्झाम्पल धिस, दॅट, दोज, दिस या सगळ्या शब्दाला म्हणतात डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह्ज. एखाद्या वाक्यात असा एखादा शब्द असला आणि विचारलं की ॲडजेक्टिव्ह ओळखा, तर हे सगळे शब्द ॲडजेक्टिव्ह आहेत. त्यानंतर इंट्रागेटिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे प्रश्नार्थक विशेषणे. प्रश्न विचारण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्या शब्दाला म्हणतात इंट्रागेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. फॉर एक्झाम्पल व्हॉट इज युअर नेम. व्हॉट हा शब्द आपण वापरला. हुज, विच, व्हॉट किंवा इतर जे WH शब्द आहे त्या सगळ्या शब्दाला आपल्याला म्हणता येतं इंट्रागेटिव्ह ॲडजेक्टिव्ह्ज. त्यानंतर आहे पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह्ज. यामध्ये येतो माय म्हणजे माझे, आर म्हणजे आमचे, युअर म्हणजे तुमचे, हिज म्हणजे त्याचा, हर म्हणजे तिचा, इट्स म्हणजे त्याचे, देअर म्हणजे त्यांचे. म्हणजे एखाद्या गोष्टीवर मालकी दर्शक शब्द. फॉर एक्झाम्पल धिस इज माय पेन म्हणजे हा माझा पेन आहे, म्हणजे या पेनचा मालक मी आहे. अशा प्रकारे मालकी हक्क दाखवण्यासाठी जो शब्द वापरतात त्याला म्हणतात पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह्ज. त्यानंतर आपण पाहणार आहोत सातवा प्रकार, तो म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह. यामध्ये येतो एच म्हणजे प्रत्येकाला वाटून द्या, डिस्ट्रीब्यूट करा. एवढे प्रत्येकाला द्या, आयदर एक याला द्या, नाहीतर कोणालाच देऊ नका. अशा प्रकारे
वाटणी करण्यासाठी जे शब्द उपयोगात येतात दॅट इज कॉल्ड डिस्ट्रीब्युटिव्ह ॲडजेक्टिव्स. नंतरचा भाग आहे ॲडजेक्टिव्ह विथ प्रॉपर नाउन्स, म्हणजे जे विशिष्ट नाम आहे ते पण ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करतात. फॉर एक्झाम्पल पहा, इंग्लिश कंट्री साइड. आता इंग्लिश हे प्रॉपर नाउन आहे. इंग्लिश कंट्री साइड म्हणजे इंग्रजी खेळ, इंग्लंड मधलं खेळ. या ठिकाणी खेळ कुठलं तर इंग्लिश खेळ, म्हणून या ठिकाणी इंग्लिश जो शब्द आहे ना तो ॲडजेक्टिव्हचं काम करतो. दुसरा शब्द आहे कोरियन कझिन. कोरियन देशाचं नाव आहे. कझिन, कुठला कझिन तर कोरियाचा, मग या ठिकाणी कोरियन हा शब्द ॲडजेक्टिव्हचं काम करतो. एलिझाबेथन ड्रामा, कुठला ड्रामा एलिझाबेथनच्या काळातला. एलिझाबेथन हे प्रॉपर नाउन आहे, पण या ठिकाणी एलिझाबेथन हे ॲडजेक्टिव्हचं काम करतं. त्यानंतर आहे मुघल आर्किटेक्चर, म्हणजे कुठली स्थापत्य कला तर मुघलकालीन. या ठिकाणी मुघल पण एखाद्या ॲडजेक्टिव्हचं काम करतो. तर अशा प्रकारे हे जे ॲडजेक्टिव्ज आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि ते सगळे आपल्याला माहीत करून घेणं महत्त्वाचं असतं. त्यानंतर 9वा प्रकार आहे नाउन यूज ॲज ॲडजेक्टिव्ज. काही जे नाउन आहे, नाम आहे ते सरळ सरळ ॲडजेक्टिव्हचं काम करतात. फॉर एक्झाम्पल पहा, कॉटन साडी. साडी कशाची तर कॉटनची, म्हणजे साडीबद्दल जास्तची माहिती कॉटन या शब्दानं दिली. तसं पाहिलं तर कॉटन हे नाउन आहे, नाम आहे, पण या ठिकाणी कॉटन हे ॲडजेक्टिव्ह आहे. कॉटन साडी कशा प्रकारची साडी आहे तर कॉटनची आहे, आणि म्हणून कॉटन हे या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषणाचं काम करतो. दुसरा शब्द पहा, पॅसेंजर ट्रेन. ट्रेन कसली तर पॅसेंजर ट्रेन आहे, आणि म्हणून पॅसेंजर हे जरी नाउन असलं तरी या ठिकाणी ते ॲडजेक्टिव्हचं काम करतं. तिसरा शब्द पहा, चॉकलेट केक. कुठला केक तर चॉकलेटचा केक. तसं पाहिलं तर चॉकलेट तर नाउन आहे, पण या ठिकाणी चॉकलेट हे ॲडजेक्टिव्हचं काम करतं. अशा प्रकारचे जे ॲडजेक्टिव्ह असतात त्याला नाउन ॲडजेक्टिव्ह असं म्हणता येतं. त्यानंतर 10वा प्रकार आहे ॲडजेक्टिव्ह विथ आयएनजी ऑर ईडी. क्रियापदाला आयएनजी लागलं तर ते ॲडजेक्टिव्ह होऊ शकतं. क्रियापदाला ईडी लावलं तरी ते ॲडजेक्टिव्ह होऊ शकतो. ही गोष्ट बहुधा आपल्याला माहीत नसते. उदाहरणार्थ पहा, डान्सिंग पीकॉक. आता डान्स हे क्रियापद आहे, वर्ब आहे, त्याला आयएनजी लावलं डान्सिंग पीकॉक, म्हणजे हा जो पीकॉक आहे कसला आहे डान्सिंग, नाचत असलेला पीकॉक. म्हणजे पीकॉक बद्दल जास्तची माहिती डान्सिंग या शब्दाने दिली, आणि म्हणून डान्सिंग हे झालं ॲडजेक्टिव्ह. तर अशा प्रकारे क्रियापदाला आयएनजी लावून सुद्धा ॲडजेक्टिव्ह होऊ शकतं. दुसरा शब्द पहा, बॉइल्ड वॉटर. वॉटर कसं आहे तर बॉइल्ड आहे, म्हणजे वॉटर बद्दल जास्त माहिती कोणी दिली बॉइल्ड या शब्दाने दिली. BOIL बॉइल म्हणजे गरम करणे, उकळणे, त्याला ईडी लावलं बॉइल्ड केलं, आणि या ठिकाणी बॉइल्ड हे जरी आपल्याला क्रियापद म्हणजे वर्ब वाटत असेल तरी ते ॲडजेक्टिव्ह आहे. तसंच ब्रोकन ग्लास हे पण आहे ॲडजेक्टिव्ह. तर अशा प्रकारे आयएनजी किंवा ईडी लागलेले शब्द हे ॲडजेक्टिव्ह असू शकतात. नंतर आहे कंपाऊंड ॲडजेक्टिव्ह. कंपाऊंड म्हणजे एकाला एक जोडलेले शब्द. फॉर एक्झाम्पल क्लासरूम हा कंपाऊंड शब्द आहे, कारण क्लास आणि रूम एकाला एक जोडलेला आहे. तसं पाहिलं तर क्लास वेगळा शब्द आणि रूम वेगळा शब्द, पण दोन्ही एकमेकाला जोडलं तर क्लासरूम म्हणजे वर्ग खोली होतं, आणि म्हणून हे दोन स्वतंत्र शब्द एकाला एक जोडले त्याला कंपाऊंड शब्द असं म्हणतात. तर असे शब्द ॲडजेक्टिव्हचं काम करू शकतात. या ठिकाणी पहा, आयसी कोल्ड विंड. कसा वारा तर आयसी कोल्ड म्हणजे जणू बर्फाप्रमाणे थंडगार वारा. दुसरा शब्द आहे फॅट फ्री डाएट. कसं डाएट तर फॅट फ्री. फॅट आणि फ्री हे कंपाऊंड शब्द आहे. त्यानंतरचा शब्द आहे 5 year old man. कसा माणूस तर 5 वर्षे म्हातारा माणूस, आणि 5 year old हे कंपाऊंड शब्द आहे, आणि म्हणून अशा शब्दांना कंपाऊंड ॲडजेक्टिव्ह असं म्हणतात. तर हे थोडंसं पुन्हा पुन्हा तुम्हाला ऐकून समजून घ्यावं लागेल, कारण ही थोडीशी नवीन माहिती आहे तुमच्यासाठी. पण नेहमी जर तुम्ही पाहिलं आणि ऐकलं तर नक्की तुम्हाला समजेल.
त्यानंतर आपण आता पाहणार आहोत युजिंग ऑफ ॲडजेक्टिव्स. ॲडजेक्टिव्हचा यूज कसा होतो सेंटेन्स मध्ये. पहा, सम ॲडजेक्टिव्स इन फ्रंट ऑफ द नाउन अँड आफ्टर अ वर्ब. काही जे विशेषण ॲडजेक्टिव्ह आहे ते नाउनच्या आधी जोडले जातात आणि काही वर्ब म्हणजे क्रियापदाच्या शेवटी जोडले जातात. उदाहरणार्थ द फास्ट ट्रेन. ट्रेन कसे फास्ट, म्हणजे फास्ट ॲडजेक्टिव्ह झालं, नाउनच्या आधी जोडलं त्याला, कारण ट्रेन हे नाउन आहे. तर ट्रेन इज फास्ट, या ठिकाणी फास्ट ॲडजेक्टिव्ह शेवटी गेलं, त्याच्या आधी इज आलं. इज हे क्रियापद आहे, वर्ब आहे, म्हणजे वर्बच्या नंतर सुद्धा ॲडजेक्टिव्ह येऊ शकतो. दुसरा शब्द आहे आणि ॲक्टिव्ह बॉय. कसा बॉय, तर ॲक्टिव्ह बॉय म्हणजे ॲक्टिव्ह हे झालं ॲडजेक्टिव्ह आणि बॉय झालं नाउन, म्हणजे नाउनच्या आधी ॲडजेक्टिव्ह आलं. पण इकडे पहा, द बॉय इज ॲक्टिव्ह, या ठिकाणी ते ॲक्टिव्ह शेवटी आहे, त्याच्या आधी इज आलं. इज हे वर्ब आहे, म्हणजे वर्बच्या नंतर आपण या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह वापरलेलं आहे. त्यानंतर आहे सम टाइम द फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह इज डिफरंट इन सच केसेस. तर ॲडजेक्टिव्हचा फॉर्म वेगवेगळा असू शकतो. पहा, द स्लीपिंग मॅन म्हणजे झोपणारा माणूस, झोपत असलेला माणूस, म्हणून या ठिकाणी स्लीपिंग हे झालं ॲडजेक्टिव्ह. शॉर्टमध्ये नाउनच्या साठी किंवा नाउनला डिस्क्राइब करण्यासाठी किंवा नाउन बद्दल जास्तची माहिती सांगण्यासाठी जो शब्द वापरला जातो त्याला ॲडजेक्टिव्ह असं म्हणतात. इकडे हा शब्द कसा आहे, द मॅन इज अस्लीप, म्हणजे स्लीपिंग हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि अस्लीप हे पण ॲडजेक्टिव्ह आहे. इथं आयएनजी फॉर्म मध्ये, इथं फॉर्म बदललेला आहे. त्यानंतर द फ्रिटर्न चाइल्ड म्हणजे घाबरलेलं मूल, ईडी लागलेला आहे पण तरी ते ॲडजेक्टिव्ह आहे. इकडं द चाइल्ड इज अफ्रेड, फॉर्म बदलला. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या फॉर्म मध्ये ॲडजेक्टिव्ह वापरल्या जातं. त्यानंतर मेनी ॲडजेक्टिव्ह इन अ सेंटेन्स. एका सेंटेन्स मध्ये एकापेक्षा जास्त ॲडजेक्टिव्ह वापरलेले असतात. या ठिकाणी पहा, सी लव्ड द सिंपल काइंड लार्ज हार्टेड विलेज. या ठिकाणी सिंपल, काइंड, लार्ज, हार्टेड हे सगळे ॲडजेक्टिव्ह आहे. विलेज कसं आहे, तर सिंपल, काइंड, लार्ज, हार्टेड. तर अशा प्रकारे एका सेंटेन्स मध्ये खूप सारे ॲडजेक्टिव्ह वापरलेले असतात. माय क्लॉथ्स आर क्लीन अँड न्यू. माझे कपडे कसे आहे, क्लीन अँड न्यू. दोन ॲडजेक्टिव्ह आहे, क्लीन आणि न्यू. त्यानंतर ॲडजेक्टिव्ह इन पॅसिव्ह डिग्री. डिग्र्या 3 आहे. पॅसिव्ह आहे म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. या तीनही डिग्री मध्ये वेगवेगळ्या फॉर्म मध्ये ॲडजेक्टिव्ह वापरलेले असतात. पहिला पाहू आपण पॉझिटिव्ह डिग्री मध्ये. याच्यामध्ये ॲडजेक्टिव्हचा पहिला फॉर्म वापरला जातो. ही इज अ स्ट्रॉंग मॅन. या ठिकाणी स्ट्रॉंग शब्द आहे, पॉझिटिव्ह डिग्री आहे. मोना इज ॲज टॉल ॲज इज ब्रदर. या ठिकाणी टॉल हे आहे ॲडजेक्टिव्ह पॉझिटिव्ह डिग्री मधलं. त्यानंतर कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये ॲडजेक्टिव्हचा दुसरा फॉर्म, ओल्डचं ओल्डर वापरलं म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री झाली. पण कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये THAN द्यान असतंच. ॲडजेक्टिव्हचा दुसरा फॉर्म आणि द्यान असेल तर कंपॅरेटिव्ह डिग्री. त्यानंतर सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये ॲडजेक्टिव्हचा तिसरा फॉर्म असतो टॉलेस्ट. टॉल, टॉलर, टॉलेस्ट तिसरा फॉर्म ॲडजेक्टिव्हचा. पण सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये ॲडजेक्टिव्हच्या आधी द लिहिणं गरजेचं असतं. त्यानंतर आपण या ठिकाणी काही ॲडजेक्टिव्ह दिलेले आहेत तीनही फॉर्म मध्ये, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. फॉर एक्झाम्पल, गुड, बेटर, बेस्ट, बॅड, वर्स, वर्स्ट, लिटिल, लेस, लिस्ट, मेनी, मोर, मोस्ट, मच, मोर, मोस्ट, ओल्ड, ओल्डर, ओल्डेस्ट, फार, फादर, फारथेस्ट. अशा प्रकारे पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह बदलत जातात. आता काही एक्सरसाइज पाहू, क्वेश्चन पाहू या ॲडजेक्टिव्ह वर जे येऊ शकतात परीक्षेमध्ये. पहिला क्वेश्चन आहे, कंप्लीट द एक्सचेंजेस बिलो विथ सिंगल वर्ड्स और ग्रुप ऑफ द वर्ड्स फ्रॉम द बिलो. याला समजून घेऊ. पहा, या ठिकाणी लवली म्हणजे सुंदर, टिनी छोटं, टिनी पिंक छोटंसं गुलाबी, ब्लू सिल्क ड्रेस, फेमस, लॉन्ग अँड फ्रीली, शॉर्ट, मिडल एजेड.
हे सगळे शब्द आहे ॲडजेक्टिव्ह. आता यांना वापरायचं आहे आपल्याला. या ठिकाणी पहा, डू यू नो द मॅन, माणूस. त्याच्या आधी ॲडजेक्टिव्ह वापरायचा. तर माणूस कसा आहे? शॉर्ट मिडल एजेड माणूस. दुसरा आहे आय डू, ही इज अ आर्टिस्ट. कशा प्रकारचा आर्टिस्ट? फेमस आर्टिस्ट. म्हणजे वरच्या ह्याच्यातून हे दोन शब्द या ठिकाणी आपल्याला वापरता येतात. त्यानंतर आय लव्ह दिस फ्लावर. कोणते फ्लावर आवडतात? टिनी पिंक फ्लावर आवडतात. यस दे आर, हो ते फ्लावर कसे आहेत? ते फ्लावर लवली आहे, सुंदर आहे. तर असे योग्य शब्द आपल्याला वापरता आले पाहिजे. त्यानंतर इज धिस ब्लू सिल्क ड्रेस दीपाच, हा दीपाचा ब्लू सिल्क ड्रेस आहे का? नो आय डोंट थिंक सो. हर्स इज लॉंग अँड फ्री, नाही तिचा ड्रेस तर लॉंग अँड फ्रीली आहे. तर अशा प्रकारे रिकाम्या जागामध्ये काही ॲडजेक्टिव्ह आपण वापरतो. त्यानंतरचा प्रश्न आहे फिल इन द ब्लँक्स विथ द राईट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह इन द ब्रॅकेट्स. हा क्वेश्चन बहुधा असतो पेपरमध्ये. तुम्हाला ब्रॅकेटमध्ये एक शब्द दिलेला असतो, त्याचा योग्य फॉर्म तुम्हाला फिल इन द ब्लँक्स मध्ये लिहायचा असतो. पहा, व्हॉट काइंड ऑफ फूड डू यू लाईक द. तुम्हाला कशा प्रकारचा फूड आवडतं? इथं दिलेला आहे लिटिल, पण लिटिलचा कोणता फॉर्म लिहावा लागेल? लिस्ट, LIST लिस्ट. दुसरं मदर इज फिल इन द ब्लँक सिंगर दॅन मी, आणि गुड लिहिलेला आहे. पहा, या वाक्यामध्ये द्यान आहे म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. जिथं कुठं द्यान असते तिथं सेकंड ॲडजेक्टिव्ह लिहावं लागते. म्हणजे गुडचं काय होईल? बेटर लिहावं लागेल. वाक्यामध्ये द्यान जर आलं तर सेकंड ॲडजेक्टिव्ह लिहावा लागतो. गुड हे फर्स्ट ॲडजेक्टिव्ह, गुडचं सेकंड होतं बेटर. या ठिकाणी पहा, द मॅन वॉज दॅन हिज फादर. या ठिकाणी पण द्यान आहे म्हणजे नोबलचं दुसरं रूप लिहावं लागेल, नोबलर. तर अशा प्रकारे आता हा जो तिसरा प्रश्न आहे तो समजून घेऊ. Rewrite the sentences using proper form of adjective given in the bracket. तर पहा, माउंट एव्हरेस्ट इज द हायेस्ट माउंटेन इन द वर्ल्ड. या ठिकाणी हायेस्ट ॲडजेक्टिव्ह आहे. क्वेश्चन असं म्हणतं की हायेस्टच्या जागी हायर लिहा, पण सरळ हायेस्ट काढलं आणि हायर लिहिलं असं होत नाही. हायर हाय, हायर हायेस्ट. हायर सेकंड ॲडजेक्टिव्ह आहे म्हणजे या वाक्यामध्ये तुम्हाला ध्यान टाकावं लागणार. हे वाक्य होणार माउंट एव्हरेस्ट इज द हायर माउंटेन दॅन एनी अदर माउंटेन. कंपॅरेटिव्ह डिग्री केली आपण. दुसरा आहे सुमन इज क्विकर दॅन एनीवन इन द ग्रुप. क्विकर दॅन कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. क्विकेस्ट तिसरं ॲडजेक्टिव्ह म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री करावी लागेल या सेंटेन्सची. ते होईल सुमन इज द क्विकेस्ट इन द ग्रुप. तिसरा आहे पुणे इज क्लोजर टू माय विलेज दॅन नागपूर इज. क्लोजरच्या जागी लिहा म्हणते क्लोज. क्लोजर आणि दॅन आलेला आहे म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. क्लोज लिहा म्हणते म्हणजेच पॉझिटिव्ह डिग्री करा म्हणते. साहजिकच याच्यातलं ध्यान निघून जाईल. सेंटेन्स होईल पुणे इज क्लोज टू माय विलेज दॅन नागपूर. तर अशा प्रकारचे काही प्रश्न पेपरमध्ये असतात 3-4 मार्कासाठी. एकूणच ॲडव्हर्ब ॲडजेक्टिव्ह याच्यावर जवळपास 5 ते 8 मार्क पेपरमध्ये असतात. त्यानंतर आहे मदर इज नॉट ॲज टॉल ॲज हर सिस्टर. म्हणजे आई तिच्या बहिणी एवढी उंच नाही. याच्यात टॉल आहे ॲडजेक्टिव्ह 1. पॉझिटिव्ह डिग्री आहे. टॉलर लिहा म्हणते म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री करा. टॉलर लिहायचं म्हणजे ध्यान पण लिहावंच लागणार. सेंटेन्स होईल मदर सिस्टर इज अ टॉलर दॅन हर. मदरची बहीण तिच्यापेक्षा उंच आहे. तर अशा प्रकारे ॲडजेक्टिव्ह किती प्रकारचे आहे, कोणकोणते शब्दाला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणतो, कसे कसे ते बदलतात, कशा प्रकारचे क्वेश्चन येतात पेपरमध्ये, ह्या गोष्टी आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण प्रयत्नच करू शकतो. आणि तुम्हाला हे जर खरोखर समजायचं असेल तर तुम्हाला पुन्हा पुन्हा ऐकावं लागेल, पाहावं लागेल, समजून घ्यावं लागेल. पण शेवटी ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण हा घटक समजण्यासाठी हे व्हिडिओ लेक्चर जर तुम्हाला थोडं तरी सहाय्यभूत होत असेल तर मात्र या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा, सबस्क्राईब करा
काही असेल लिहिण्यासारखं तर कमेंट्स बॉक्समध्ये लिहा. थँक्स फॉर वॉचिंग. अभ्यास करत राहा, अभ्यास एन्जॉय करा. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आणि सगळ्यांना नमस्कार. सी यू अगेन नेक्स्ट टाइम. थँक्यू.